श्री स्वामीराज माऊली. श्री स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना करावी म्हणजे नेमकं काय करावं? बरं, श्रींकडे काय मागण्यास सर्वप्रथम आपली मनस्थिती कशी असावी? आपल्या वेळेत एखादी गोष्ट महाराजांकडून आपल्याला मिळाली नाही तर मग काय? अशा वेळी आपण असं समजणं की महाराजांपर्यंत आपली प्रार्थना पोचत नाही किंवा महाराज ऐकत नाहीत. मग आता कोणते जे महाराजांच्या जवळ आहेत त्यांची मध्यस्थी करावी का? नेमकं काय करावं? स्वामी महाराजांची संधान साधणं म्हणजे नेमकं काय? त्यासाठी आपल्यात नेमकं काय गुण असावेत? संधान म्हणजे नेमकं काय? असे काही प्रश्न नेहमी आपल्याला भेडसावत असतात आणि त्याच्यावरतीच भाष्य करण्यासाठी आजचा हा प्रपंच आहे. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नव्हे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय. भक्त म्हणून माझ्या नेहमी बोलण्यात येतं की महाराजांशी आपण संधान साधावं, किंवा तुम्ही संधान म्हणजे नेमकं काय म्हणू इच्छिता किंवा संधान म्हणजे नेमकं काय, असे कितीतरी मला फोन आले, कॉमेंट आले आणि मला विचारण्यात आले की संधान म्हणजे नेमकं काय, महाराजांशी संधान कसं साधावं. आपल्या बोलण्यामध्ये कितीतरी वेळ असं येतं संधान वगैरे ते लोकांपर्यंत त्याचा नेमका अर्थ काय पोचवतच नाहीये. त्यामुळे सर्वप्रथम आपण संधान म्हणजे मी नेमकं काय हे तुम्हाला सांगणं फार महत्वाचं होतं. फक्त म्हणजे ज्या घरामध्ये आपला जन्म होतो, ज्या घरामध्ये आपण लहानाचे मोठे होतो, तिथे आपले आई वडील, आपले आजी आजोबा त्या घरातल्या आराध्य दैवताकडे आपल्याला डोकं टेकायला शिकवतात, त्या दैवताबद्दल आपल्याला सांगतात. म्हणजे उदाहरण स्वामी समर्थ महाराज असतील तर मग अगदी लहानपणापासून आपल्याला ही लोक स्वामींच्या मठामध्ये घेऊन जातात. काय काय घरामध्ये तर स्वामींना स्वामी आजोबा म्हणून म्हटलं जातं आणि लहानपणापासून हे स्वामी भक्तीचं जे पेरलेलं बीज जे असतं ते हळूहळू आपल्या मनातल्या मनात फोफावत असतं. पण जसजशी आपण मोठे होतो, जसजसं आपल्याला आपल्या स्वतःची अक्कल येते, त्या अक्कलेबरोबर आपल्याला विवंचना येत असतात, त्या अक्कलेबरोबर आपल्याला काळजी येत असते. आपलं आयुष्य आपण खऱ्या अर्थाने बघत असतो आणि या आयुष्यामध्ये आपल्याला काही प्रश्न पडतात, आपल्याला काही संकट येतात, आपल्याला जी स्वतंत्र स्वतःची चिंता असते. स्वामी महाराजांचा आपल्याला गोडवा लागलेला असतो. आपल्या वाढत्या वयामध्ये असं काय होत असतं की जे आपण कोणालाच ते सांगू शकत नाही, आपल्या घरच्यांना सुद्धा सांगू शकत नाही. आणि त्यावेळेला आपल्याला आठवतो तो फक्त आपला देव. लहानपणापासून आपल्याला सांगितलेलं असतं की महाराजांकडे मागा, महाराजांच्याकडे जे काय पाहिजे ते मागा, महाराज तुम्हाला देतील. अगदी लहानपण म्हणजे शालेय वयात सुद्धा स्वतःची आपली चिंता असतेच, आपल्याला आपल्या विवंचन असतातच आणि तिथून अगदी खऱ्या अर्थाने आपल्या प्रार्थनेची सुरुवात होते. पण आपण प्रार्थना नेमकी काय करावी, कशी करावी, काय मागावं, काय मागू नये याबद्दल आपण कधीच विचार केलेला नसतो. कधीच आपण आपलं डोकं खाजवलेलं नसतं. त्यातलं चांगलं काय वाईट काय तिथपर्यंत सुद्धा आपण विचार केलेला नसतो. म्हणजे उदाहरणार्थ अगदी लहानपण आपलं आपण आठवलं तर आपल्याकडून अभ्यास झालेला नसतो, मग त्याला कारण काही असू द्या. मग अशा वेळेला आपल्याला स्वामी महाराज मदत करतील अशी आपली अपेक्षा असते आणि त्यात अगदी लहानपणापासून आपण ऐकलेलं असतं, महाराज काय म्हणतायत, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग महाराज आता सुद्धा आपल्या पाठीशी उभे राहणार, आता सुद्धा महाराज आपल्याला मदत करणार. पण हा विचार करण्याची आपल्यामध्ये बुद्धीच नसते किंवा अक्कलच नसते की आपण काहीच केलेलं नाही, आपण काही कुठच्या पद्धतीचा अभ्यास केलेला नसताना परीक्षेमध्ये महाराज आपल्याला कशी काय मदत करतील. पण ह्या चमत्कारांची आपण अपेक्षा करतो आणि असेच काहीशे प्रसंग आपल्याला पुढील आयुष्यात सुद्धा येत असतात. आपल्याकडून काहीतरी चुकीच्या गोष्टी घडत असतात, तिथे सुद्धा आपण महाराजांच्या पुढ्यात जाऊन उभे राहतो आणि महाराजांना सांगतो, महाराज या वेळेला सांभाळून घ्या, पुढे असं कुठच्याही पद्धतीचं काहीच मी करणार नाही आणि होणार नाही. पण हे चालूच राहतं, हे चालूच राहतं आणि प्रत्येक वेळेला आपण महाराजांच्या समोर उभे राहतो
आणि महाराजांना आपल्याला तुम्ही मला सांभाळून घ्या हे आपण त्यांना प्रार्थना करून सांगत असतो. पण आपण आपली स्वतःची दुसऱ्यांच्या बरोबरी करतो, त्यांच्याबरोबर आपल्या आयुष्यात आपण कंपॅरिझन करतो आणि नंतर त्यातून जो काय निर्माण होतो तो द्वेष. हा द्वेष आपण बाळगून त्याच माणसाबरोबर राहत असतो आणि तिथे नंतर पुढे पुढे चालत असताना महाराजांच्या प्रार्थनामध्ये आणखीन विचित्रपणा आपल्यामध्ये येतो. पुढे आपलं शिक्षण होतं, त्यानंतर आपल्याला नोकरी मिळत असते, त्या नोकरीमध्ये सुद्धा आपल्या जी मनस्थिती असते अशीच कायम राहते. महाराज माझं भलं कर, माझं रक्षण कर, हे सांगण्यापेक्षा आपण आपलं कसं रक्षण कर महाराजांनाच आपण सांगत असतो. आपली स्वतःची चिंता, आपली स्वतःची विवंचना इथपर्यंत सर्व काही ठीक आहे, पण त्या पलीकडे जाऊन आपली चिंता मिटवण्यासाठी किंवा आपण वरती येण्यासाठी एखाद्याला खाली खेचणं हे खरोखर गरजेचं आहे का? पण आपली मनस्थिती हळूहळू बदलत असते. का आतापर्यंत आपल्या फक्त डोक्यामध्ये एकच असतं की आपल्याला पाहिजे ते आपण महाराजांकडे मागायचं आणि महाराज हे आपल्या मागण्याचंच एक साधन असतं. भक्त मंडळी, खरं म्हणजे अशा सगळ्या आपल्या मनस्थितीमध्ये आपल्याला महाराजांची संधान साधणं तर फार लांब, खूप लांब. पण आपली प्रार्थनाच बरोबर मनस्थिती आपली जी असते ती तशी नसते प्रार्थना करण्यासारखी. आपण प्रापंचिक आहोत, महाराजांनी आपल्याला प्रपंचात आणलेलं आहे, त्यामुळे महाराजांची आपल्याकडून तशी काहीच अपेक्षा नाहीये. पण महाराजांची संधान साधणं म्हणजे नेमकं काय? महाराजांच्या पुढ्यात फक्त उभं राहून आपल्याला पाहिजे ते महाराजांकडून मागून घेणं इथपर्यंत महाराजांशी संबंध ठेवणं एवढंच आहे का? मग अशामध्ये आपली प्रार्थना स्वामी महाराजांपर्यंत पोचतेच आहे हे तुम्ही कसं समजाल? बरं ती पोचू तरी शकेल का? आपली मनस्थितीच अशी असेल, आपली विचारसरणीच अशी असेल तर मुळात आपली प्रार्थना फलद्रूप होईल का? आपल्या महाराजांशी आपण संधान साधू शकू का? भक्त मंडळी, संधान म्हणजे नेमकं काय किंवा जे स्वामी समर्थ महाराजांशी संधान साधणं म्हणजे नेमकं काय? तर महाराजांशी ऐक्य साधणं, महाराजांशी एकरूप होणं, महाराजांकडे प्रार्थनेचं लक्ष साधणं आणि हे सर्व आपलं वैयक्तिक असावं, अगदी वैयक्तिक. महाराजांचं लक्ष साधून घेणं वैयक्तिकरित्या, महाराजांशी एकरूप होणं वैयक्तिकरित्या. आणि हे सर्व कसं माहितीये का? अगदी लहानपणापासून आपल्या आईशी आपण वागतो तसं. आपल्याला जेवढी ओढ असते आईची तेवढीच आईला आपली ओढ असते आणि तिथेच आपलं लक्ष साधलं जातं, तिथेच आपण संधान साधतो. आणि महाराजांकडेच आपण जेव्हा आई समजून महाराजांचं लक्ष जेव्हा साधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला सर्वप्रथम आपण महाराजांशी एकरूप व्हावं लागतं. महाराज हे फक्त मागण्याचं साधन नाहीये, तर महाराज हे आपल्याला स्वतःहून देतात. महाराज आपल्यावरती प्रेम करतायत ही जेव्हा तुमची धारणा होईल तेव्हाच तुमची महाराजांवरती बसलेली जी काय श्रद्धा आहे, महाराजांवरती जडलेलं जे काय प्रेम आहे तिथेच तुमचं संधान साधलं जाईल आणि तिथूनच तुमची खऱ्या अर्थाने प्रार्थना सुरू होईल. ही अशी प्रार्थना असेल की जी फलद्रूप होईल, पूर्णतः फलद्रूप होईल. आपण इथेच कमी भासतो. आपण महाराजांच्या पुढ्यात जाऊन अगदी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, पण आपली मनस्थिती त्यावेळेला नेमकी कशी असते हे फार महत्वाचं आहे. आपण प्रार्थना करतो पण ती प्रार्थना आपली पूर्णत्वास येण्यास आपला काही त्याच्यामध्ये वाटा असतो. फार पूर्वी एक म्हण आहे, असेल माझा हरी तर देल खाटल्यावर, हरी तर तुझाच आहे, तू सुद्धा हरीचा आहेस, पण त्यांनी येऊन खाटल्यावरती देण्याची ही अशी वेळी अपेक्षा कशाला? पण त्यासाठी तू काय प्रयत्न करतोस? प्रयत्न केल्यावरती तर मला माझं मिळणारच आहे, मग त्याच्यासाठी हरी कशाला पाहिजे, त्याच्यासाठी स्वामी कशाला पाहिजे? ही जर तुमची विचारसरणी असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कितीतरी लोक अशी श्रीमंत असतात, भरपूर त्यांच्याकडे पैसा अडका असतो, पण पैसा अडका असणं हे आयुष्यातलं एकमेव ध्येय नाही. कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्या पैशाने मिळत असते असं सुद्धा नाही. आणि इथेच आपण चुकत असतो. कितीतरी धनिक मंडळी जी आहे ते त्यांना वाटेल तसं ते खाऊ पिऊ सुद्धा शकत नाहीयेत. मग त्याला कारण काही असतील,
काय कायला वैद्यकीय कारणं तर अशी असतात त्यांना उकडलेल्या एक ठराविक भाज्यांशिवाय काहीच खाता येत नाही. मग इथे ते काय खाऊ शकत नाहीयेत का? त्यांच्याकडे तेवढा पैसा अडका नाहीये का? सर्व काय आहे, पण तो हरी त्यांच्यावर प्रसन्न नाहीये. त्यांच्यावर ते स्वामी महाराज प्रसन्न नाहीये. किंवा कुठेतरी त्यांच्या प्रारब्धानुसार महाराजांनी त्यांच्यावरती अंकुश टाकलेला आहे. आणि कमी नेमकी ती काय असते, तर कमी आपल्या प्रार्थनेत असते, कमी आपल्याला मनस्थितीमध्ये असते, कमी आपल्या वागण्यामध्ये असते. आणि ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही साध्य करता तेव्हा महाराजांशी तुमचं सहज अगदी संधान लागतं, अगदी सहज. भक्त मंडळी, स्वामी महाराजांनी तुम्हाला डोकं दिलेलं आहे, तुम्हाला मेंदू दिलेला आहे, तुम्हाला बुद्धी दिलेली आहे. आणि ती बुद्धी तुम्हाला नेहमी सांगत असते काय चांगलं आणि काय वाईट आहे. तुम्ही तिथे दुर्लक्ष करत असतात. आणि जिथे तुम्हाला तुमचा एक तात्पुरता फायदा दिसतो तिथेच तुम्ही वळले जातात. पण हे सर्व करण्यासाठी तुम्ही महाराजांची मदत मागत असता, महाराजांकडे प्रार्थना करत असता. त्याला ती फक्त मागणी असते, मागणी. ती प्रार्थना होऊ शकत नाही. आणि त्यावेळेला महाराजांवरती असतं की तुम्हाला ती द्यावी का नाही. कारण ती मुळात प्रार्थनाच नाहीये. तिथे तुम्ही संधानच साधलेला नाहीये, तुम्ही एकरूप होण्याचा प्रयत्नच केलेला नाहीये. मग महाराजांचं लक्ष तुम्ही कसे वेधणार, तर तुम्ही वेधूच शकणार नाही. आणि मग अशा वेळेला काय होतं की मी दर गुरुवारी महाराजांच्या मठामध्ये जातो, कितीतरी प्रदक्षिणा घालतो, महाराजांच्या पुढ्यात येतो, अगदी मन लावून महाराजांकडे प्रार्थना करतो, पण आजपर्यंत माझं काहीही काम होत नाही. मग तिथे दोन वाटा फुटतात. एक वाट असते ती आपण महाराजांकडे जाणंच सोडून देतो. महाराजांवरची विश्वास, महाराजांवरचा श्रद्धा ही आपली उडून जाते. कारण आपलं प्रेम जडलेलं नसतं, कारण महाराजांना आपण ओळखलेलंच नसतं. लहानपणी आपल्याला आपल्या आईचं वागणं जर पटलं नाही म्हणून का आपण घर सोडतो का? पर सोडल्यावरती आपली काय परिस्थिती होते, मग आपण पुन्हा घरी येतो. आपण महाराजांनी दिलेली जी बुद्धी आहे ती वापरतच नाही. आणि महाराजांच्या मठात जाणंच सोडतो, महाराजांचं नाव घेण्यास सोडतो, अगदी महाराजांना विसरून जातो. कधी कधी इथपर्यंत आपण म्हणतो की महाराज काय मला पावत नाहीत किंवा महाराज मला लाभतच नाही. स्वामी समर्थ महाराजांच्याकडे मी कितीतरी दिवस जात होतो, पण खरं सांगू का, स्वामी समर्थ महाराज मला लाभत नाहीत. म्हणून मी तिथे येण्याचा बंद केलं. कारण आपण महाराजांना ओळखलेलंच नसतं. महाराज नेमकं काय स्वरूप असेल इथे आपण कधीच विचार केलेला नसतो. आणि इथूनच दुसरी एक जी वाटते ती वाट म्हणजे बहुतेक महाराजांपर्यंत आपली प्रार्थना पोचत नसेल. मग कोणतरी एखादा असा मध्यस्थी आपल्याला लागू द्या की जो महाराजांकडे आपलं म्हणणं पोचवेल. मग आपण इथे मध्यस्थी करतो. नाही त्या बुवाबाजीला, नाही त्या खोटेपणानं आपण खतपाणी घालतो आणि महाराजांपासून आपण आणखीन लांब जातो, आणखीन आपण महाराजांपासून दूर जातो. मग अशा वेळेला नेमकं काय करावं, तर महाराजांशी आपण संधान साधावं. आता हे संधान कसं साधावं, तर संधान साधण्यासाठी महाराजांनी दिलेल्या बुद्धीनुसार ती बुद्धी वापरून आपण नेमके कुठे चुकत असतो, नेमकं कुठल्या चुकीच्या ठिकाणी आपलं पाऊल पडतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला का आकर्षित करतायत, हा विचार करणं फार गरजेचं आहे. हा विचार करून आपण जोपर्यंत तिथे सुधार करत नाहीत तोपर्यंत महाराजांकडे आपण प्रार्थनाच करू शकत नाही किंवा ती महाराजांकडे आपली ते प्रार्थना कधीच पोचू शकत नाही. आणि हाच जेव्हा तुम्ही सुधार करता ना, जेव्हा तुम्ही विचार करता की आपलं नेमकं चुकतंय काय, आपलं वागणं नेमकं कुठे चुकतंय, आपल्या कृतीत नेमकं कुठे काय चूक आहे, हा जेव्हा तुम्हाला महाराजांनी दिलेल्या बुद्धीचा वापर करून जेव्हा तुम्ही हे सगळं तुमच्यात सुधारणा करता आणि त्यावेळेला जेव्हा तुम्ही शुद्ध चित्ताने स्वामी समर्थ महाराजांकडे उभे राहता त्यावेळेला नकळत तुमची प्रार्थना महाराजांपर्यंत पोचते. तुम्ही महाराजांची संधान साधता. पण ह्याचा अर्थ हा नक्कीच नाहीये की त्यावेळेला तुम्हाला आज मागितलेलं उद्या मिळेल. त्यासाठी तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीमध्ये एक असं धीर असायला फार गरजेचं आहे. सबुरी, साईबाबांनी सांगितलेलं आहे, श्रद्धा आणि सबुरी ही एकत्र असल्याशिवाय तुम्हाला मी समजणारच नाही. तसंच महाराजांकडे सुद्धा आहे.
आणि तुम्ही नेमकं एवढं सगळी तुमच्या सुधारणा करून सुद्धा तुम्ही नेमकं महाराजांकडे काय मागताय ते तुम्हाला कितपत त्याची तुम्हाला मिळणं योग्य आहे हे तुमच्या पलीकडे जाऊन महाराज ते जास्तीच चांगलं जाणतायत. महाराजांकडे आल्याच तुमची सगळी कामं व्यवस्थित होतील असं कधीच समजू नका. मी कितीतरी वेळा त्या घाणेरड्या शेमणाने भरलेल्या रुमालाचं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. त्या रस्त्याच्या कडेला पडलेला तो रुमाल आपण बाजूनी जातो आणि आपलं नाक बंद करून आपण जातो. तो जो रुमाल असतो तो महाराज उचलतात, अगदी घसघशीत घासून तो साफ करतात. पण तो घासत असताना त्या रुमालाला किती वेदना किती त्रास होत असतील हा आपण कधी विचार सुद्धा करत नाही. मुळात तो रुमाल कोणीतरी उचललेला आहे हा सुद्धा आपण विचार करत नाही. हा विचार केला तर आपल्याला कळेल त्या रुमालासारखी अवस्था आपली आहे. आणि तो उचलणारा ग्रस्त म्हणजे प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज आहेत. का म्हणून त्यांनी तो शेमडाने बरबटलेला रुमाल तसाच्या तसा ठेवावा. साफ तर तो होणारच, कारण त्यांनी तो स्वीकारलेला आहे, त्यांनी तो उचललेला आहे. मग अशा पद्धतीने जर आपल्याला महाराजांनी आपण सुद्धा बरबटलेलोच आहोत काही प्रमाणामध्ये. प्रत्येक जण आपल्यातला काही ना काही प्रमाणामध्ये बरबटलेला आहे. आणि तो जर महाराजांनी साफ करते वेळ येईल तर आपल्याला सुरुवातीला तर काही वेदना होणारच, काही त्रास होणारच. मग हे त्रास होतानाच नेमके जर तुम्ही मठापासून लांब जाल, महाराजांपासून लांब जाल तर मग आणखीन बरबडत जाल. आणि संधान हे तर फार लांब राहील. प्रार्थना ती फक्त तुमच्या पुरतीच राहील. तुम्हाला हे सुद्धा कळणार नाही की आपण जे महाराजांकडे मागतोय ती प्रार्थना नाहीच आहे. कशी काय ती प्रार्थना असू शकेल? कारण महाराज हे आपल्याला कुठेतरी मागण्याचं एक साधन आहे किंवा काहीतरी मिळवण्याचं साधन आहे. त्या पलीकडे महाराजांची ओळख आपल्याकडे झालेलीच नसते. भक्त मंडळी, संधान साधणं म्हणजे नेमकं काय हे आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल. जेव्हा मी म्हणतो महाराजांशी संधान साधा, महाराजांशी एकरूप व्हा, त्याला निश्चितच पूर्णतः न्यूट्रल व्हा. कोणाचं चांगलं मागता आलं नाही तर काही हरकत नाही, स्वतःपुरतं मागा, पण कोणाचं वाईट मागू नका. कोणाबद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नका. तुमच्या शर्यतीमध्ये कोणाला तुम्ही पाठी टाकताय तिथे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी, तुम्ही तुमच्या श्रमाने किती पुढे जातायत तेवढं बघा. आणि त्यासाठी महाराजांकडे मागून बघा. महाराज तुम्हाला भरभरून देतील. पण त्यासाठी तुमची मनस्थिती आणि वागणं त्याच्यामध्ये सुधार असणं फार गरजेचं आहे. स्वामी समर्थ महाराजांना इतरांची निंदा करणं अजिबात आवडत नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रात असे कितीतरी उल्लेख आहेत. आपण ते फक्त गोष्टी रूपामध्ये वाचतो आणि ते सोडून देतो. चोळप्पांचा मुलगा कृष्णप्पा थोडासा जरा साधा होता. अभ्यासामध्ये त्याची रुची नव्हती. त्याला जेव्हा राजाचे कारभारी विंचुरकर हसले त्याला महाराजांनी त्याला फटकारलेलं आहे. अरे तुला रे काय करायचंय, तू तर तेल विकूनच आयुष्य काढलं नाही का? त्याचं भाग्य निराळं आहे, ते आम्ही बघून घेऊ. तसाच भक्त मंडळी, सगळ्यांचं भाग्य निराळं असतं, वेगवेगळं असतं. सारखंच असेलच कसं? कारण प्रत्येकाचं प्रारब्धच वेगळं असतं आणि त्या प्रारब्धामध्ये भर आपण टाकत असतो. चांगलं किंवा वाईट वागून, चांगली मनस्थिती किंवा वाईट मनस्थिती असून, चांगली वृत्ती किंवा वाईट वृत्ती जी काय आपण ठेवतो ते आपण आपल्या प्रारब्धामध्ये भर घालत असतो, चांगली भर किंवा वाईट भर. मग आपलं सगळ्यांचं भाग्य एक कसं असेल? आणि हे जे काय भाग्य आहे, जे काय प्रारब्ध आहे, ते महाराजांपेक्षा जास्ती कोणाला समजेल? कोणाची उठसूट निंदा करणं, कोणालाही कमी लेखणं आणि नंतर महाराजांकडे पुढे जाऊन महाराजांच्या समोर अगदी बगड्यासारखं उभं राहणं, हे सगळं करणं हे तुम्हाला तुमचं मन सांगत असतं. हे चुकीचं आहे. पण त्या मनाकडे तुम्ही कधीच लक्ष देत नाही. महाराजांनी दिलेली बुद्धी कधीच चालवत नाहीत. आणि खरोखर महाराजांकडे जाऊन जर आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल, महाराजांशी आपल्याला संधान साधायचं असेल, त्यांच्याशी एकरूप व्हायचं असेल, तर नेमकं काय करावं लागेल हे तुम्हाला तुमचं मन सांगतच असतं. आपण तिथे अजिबात लक्ष देत नाही. बरं, सर्व काय व्यवस्थित चाललंय, तुमची मनस्थिती पण ठीक आहे, तुमची विचारधारणा सुद्धा चांगली आहे आणि योग्यरित्या तुम्ही ते महाराजांची संधान साधून आहात. महाराजांचं सुद्धा तुमच्याकडे व्यवस्थितरित्या लक्ष आहे. सर्व काय व्यवस्थित ठीक चाललेलं आहे, अगदी योग्यरित्या सर्व काय चाललेलं आहे.
पण तुम्हाला नेमकं कळायला पाहिजे का हे सगळं योग्यरित्या तुमचं चाललेलं आहे ते फक्त तुमच्या पुरतं आहे. संधानाचा मुळात अर्थच तो आहे की महाराजांशी साधलेलं कनेक्शन फक्त तुमच्या पुरतं बरं का. ते इतरांसाठी त्याचा काहीही कामाचं नाही ते. पण नंतर नंतर तुमचा विचार सगळा बदलतो. नाही ते विचार तुमच्या मनामध्ये येतात आणि मग महाराजांची तुम्ही मध्यस्थी करता किंवा कुठे कधी जाता तुम्ही तिथे महाराजांबद्दल बोलता, महाराजांच्या बद्दल प्रवचन करता, महाराजांच्या बद्दल व्याख्यान करता किंवा स्वामी समर्थ महाराजांचे एक निश्चित भक्त म्हणून तुमची ओळख होते. जे काय असेल ते. आणि त्यावेळेला तुम्ही जेव्हा लोकांची मध्यस्थी करता महाराजांकडे, तुमचा काय प्रश्न आहे ते मी महाराजांपर्यंत पोहोचवतो, मी महाराजांना सांगतो. इथे तुमची विनाशकाळी विपरीत बुद्धी असते. सर्व काय महाराजांनी तुम्हाला दिलेलं असतं. अगदी योग्यरित्या तुमचं संधान महाराजांशी साधलेलं सुद्धा असतं. पण तुम्हाला असं वाटतं की मी केलेली प्रार्थना महाराजांची फलद्रूप होते, म्हणजे इतरांसाठी फक्त तुम्ही प्रार्थना करू शकता, त्यांची मध्यस्थी करू शकत नाहीत. का तर स्वामी महाराजांना मध्यस्थी कधीच आवडत नाही. आपली आई येते, आपल्या आईकडे कधी आपण कोणाची मध्यस्थी करतो का? मग हा जो काय तुमचा परिचय बाहेर होतो, लोक तुम्हाला पाया पडू लागतात. तुम्ही अगदी मुकाट्याने हात जोडून त्यांना तुम्ही पाया पडायला देतात. कोणी तुम्हाला विचारलं तर तुम्ही असं सांगता ते मी महाराजांपर्यंत पोहोचवतो. कशाला पण? काय गरज काय? का ते सर्व महाराजांना जाऊन पाया पडू शकत नाहीत? ते जाऊन महाराजांच्या पुढे जाऊन डोकं आपटू शकत नाही? त्यांचा अधिकार नाही का? त्यांचा हक्क नाही का? तशी तुमची आई महाराज आहे, तसं त्यांची आई महाराज नाही आहेत का? मग अशा वेळेला तुम्ही तिथे मध्यस्थी म्हणून कशाला उभे राहता? मग तिथे तुमच्या अधोगतीला सुरुवात होते. अगदी तिथल्या तिथेच होते असं नाही. आपण निश्चित एक गोष्ट असते, तुम्हाला तुमचं मन सांगत असतं की तुम्ही करताय ते नेमकं काय करताय, ते किती योग्य आहे, किती अयोग्य आहे. आणि त्याच्यातून बहुतेकरित्या काय त्या वेळेला असं सुद्धा शक्यता असते की महाराजांच्या बद्दलचा तुमच्या मनातला विश्वास, मनातली श्रद्धा तीच कमी होते. कारण तुम्हाला वाटतं अरे मी आतापर्यंत चुकीचा वागतोय, महाराजांच्याकडे सगळ्यांची मध्यस्थी करतोय, सगळी लोक येऊन मला पाय पडतायत, मला नमस्कार करतायत, मला काय पाहिजे नको ते देतायत. आणि हे सगळं चालत असताना माझं काही कमी होत नाहीये. मग खरोखर महाराजांचं अस्तित्व आहे की नाही? पण महाराजांचं अस्तित्व असतं तर आतापर्यंत मला काहीतरी फरक पडला असता. किंवा ही गोष्ट जर महाराजांना आवडत नाही मला माहितीये, तरी पण मी करतोय आणि मला त्याच्याबद्दल काही सुख दुःख वाटत नाहीये, कारण मला कुठेच फटका बसत नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या भक्तगण, तुमची सच्ची श्रद्धा असेल आणि सच्च प्रेम असेल महाराजांवरती, तर हिशोब तुमचा रोकडा होत असतो. रोकडा म्हणजे सकाळी केलेल्या चुकीची तुम्ही झोपेपर्यंत संध्याकाळपर्यंत तुम्हाला काय नाही का फटका मिळेल. महाराज काय ना काय तुम्हाला फटका देणार. पण जिथे तुमचा महाराजांवरती श्रद्धाच उठलेली आहे, महाराजांवरचा विश्वासच उठलेला आहे, कारण तुम्ही हे इतकं सतत करत आहात आणि काहीच तुमच्यामध्ये काय फरक पडत नाही, अशा वेळेला महाराज तुमचा घडा पूर्णतः भरेपर्यंत थांबतात आणि मग तो एकदाच पडून देतात. त्यावेळेला तुमची परिस्थिती काय होते त्याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे भक्तगण, संधान साधणं म्हणजे नेमकं काय आणि साधलेलं संधान आयुष्यभर या जन्मी तरी टिकवणं म्हणजे नेमकं काय, हे आपल्याला महाराजांनी दिलेली बुद्धी वापरून समजून घेणं फार गरजेचं आहे. महाराजांपर्यंत प्रार्थना आपली पोचावी, आपली प्रार्थना फलद्रूप व्हावी, आपण मागितलेलं आपल्याला मिळावं, अर्थात योग्य असेल तर मिळावं, ते महाराजांना माहिती. आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या व्हाव्या तर महाराजांकडे प्रार्थना करते वेळी सुद्धा आणि करून झाल्यानंतर आपण भरपूर काही महाराजांनी दिलेलं मिळवल्यानंतर सुद्धा आपल्याला मुंगीसारखंच राहावं लागतं. अगदी मुंगीसारखं राहावं लागतं. कुठच्याही पद्धतीने स्वतःचं असं अस्तित्व किंवा स्वतःचा मोठेपणा अजिबात न गाजवता. आणि हे जे आपण या महाराजांकडे मुंगी येऊन साखर खातो, त्या साखरेचा गोडवा सुद्धा वेगळा असतो, खूप वेगळा असतो. कारण तेव्हा आपण अगदी हक्काने म्हणू शकतो, किंवा हक्काने हे आपण समजू शकतो की मी एक स्वामींचा भक्त आहे, मी स्वामी भक्त आहे आणि महाराजांना अभिप्रेत असल्यासारखा आहे म्हणून मी महाराजांचा भक्त आहे. तेव्हा भक्त म्हणजे संधान साधणं म्हणजे नेमकं काय, ते संधान कसं महाराजांशी साधावं आणि साधल्यावरती सुद्धा कसं वागावं जेणेकरून ते आपल्या बरोबर कायमचं टिकेल,
या सगळ्या समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला महाराजांनी दिलेली आपल्याला बुद्धी वापरावी लागेल. त्या मनाला बुद्धीला फॉलो करावं लागेल. आपल्याला क्षणिक स्वार्थ वगैरे आहे तो सगळा बाजूला ठेवावा लागेल आणि खऱ्या अर्थाने महाराजांना आपल्याला साधून घ्यावं लागेल. स्वामी महाराजांचं प्रेम साधावं लागेल. स्वामी महाराजांची भक्ती साधावी लागेल. खुद्द स्वामी समर्थ महाराजांवर प्रेम करून त्यांना आपल्याला साधून घ्यावं लागेल. आणि म्हणूनच भक्तगण मोठ्या मोठ्या उपासकांना साधू म्हटलं जातं. त्यांचं हे उभं आयुष्य साधण्यातच जातं आणि ते खऱ्या अर्थाने महाराजांचं संधान साधून घेत असतात. त्यांच्यासारखंच आपण काही प्रमाणात आपल्यापुरतं आपण संधान साधू शकतो. त्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अक्कल से खुदा पहिचान, महाराजांना आपल्याला ओळखून घ्यायचं असेल, महाराजांना समजून घ्यायचं असेल आणि त्या पद्धतीने आपल्यामध्ये काही सुधार करायचा असेल तर महाराजांनी सांगितल्यानुसार आपल्या अकलेने सर्वप्रथम त्यांना काही प्रमाणात ओळखावं लागेल. आपण कसं असावं, त्यांची काय अपेक्षा आहे ते आपण समजून घ्यावं लागेल. तेव्हाच आपल्याला महाराजांशी संधान साधता येईल. बुद्धीचा वापर करा, विचार करा. या एपिसोड मधून आपण नेमके काय ऐकलेलं आहे त्याचा विचार करा. अगदी ह्या क्षणाला आत्ताच स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्या आणि सगळा स्वार्थ, सगळा लोभ, नाही ते घाणेरडे विचार हे सगळे लांब ठेवून मग स्वामी महाराजांकडे स्वतः एकटे उभे राहा आणि महाराजांकडे प्रार्थना करा. निश्चितच तुमचं संधान महाराजांशी साधलं जाईल आणि महाराजांकडे जे पाहिजे ते मागा. जेवढं जेवढं योग्य आहे ते सगळं काय तुम्हाला मिळेल. आणि त्यावेळेला नकळत तुमच्या तोंडातून एकच शब्द येत राहील, अगदी कायम येत राहील, पदोपदी येत राहील, सकाळी उठल्याबरोबर येत राहील, रात्री झोपताना सुद्धा तोच शब्द तुमच्या मनामध्ये असेल. महाराजांचं ते नामस्मरण असेल. तुम्ही नेहमी म्हणत जाल, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.